नमस्कार, मी ऋषिकेश. मित्रांनो, इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला उत्पन्नाचा दाखला म्हणतो. हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही दोन पद्धतीने काढू शकता. एक आपले सरकार पोर्टलवरून स्वतः घर बसल्या त्या व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तो व्हिडिओ बघून तुम्ही या ठिकाणी तुमचं इन्कम सर्टिफिकेट घर बसल्या काढू शकता. आणि दुसरं म्हणजे मग ऑनलाईन किंवा सेतूच्या आयडीवर. जर तुमच्याकडे आयडी नसेल तर या ठिकाणी तुम्ही या पद्धतीने काढू शकत नाही. पण कशा प्रकारे तुम्हाला सेतू मार्फत डॉक्युमेंट दिले जातात याची ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल आणि तुमची फसवणूक सुद्धा या ठिकाणी होणार नाही. यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, खर्च किती येतो हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल. मित्रांनो, इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला स्कॉलरशिपसाठी असेल, हॉस्पिटलसाठी असेल किंवा या शासकीय कामासाठी असेल, एखाद्या योजनेसाठी असेल, घरकुलासाठी असेल, कोणत्याही कारणासाठी लागत असेल तर प्रोसेस सेम आहे. चला तर या ठिकाणी ऑनलाईन आयडी वरून इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला कशा पद्धतीने काढायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. लॉग इन आय डी पासवर्ड टाकायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमची आय डी ओपनली. या ठिकाणी सर्च करायचं बघा, INC म्हणजे तुमचं इन्कम सर्टिफिकेट. अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर या ठिकाणी आवश्यक डॉक्युमेंट दिलेले व्यवस्थित बघून घ्या आणि पुढे जावरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी अर्जदाराच्या तपशीलमध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचा तपशील टाकावा लागतो. या ठिकाणी इंग्लिशमध्ये पूर्ण नाव, नंतर मराठीत नाव, परत संबोधन टाकायचं. वडिलांचं नाव म्हणजे तुमच्या आजोबाचं नाव परत मराठीत. मिळकत प्रमाणपत्र 1 वर्षासाठी पाहिजे. वय टाका. जेंडर निवडा. व्यवसाय काय आहे तर शेतकरी, समजा शेतकरी. मोबाईल नंबर टाका. यानंतर यामध्ये काहीही भरायचं नाही. जेथे तुम्हाला लाल कलरचा स्टार दिसतोय छोटासा, तीच माहिती फिलअप करायची. बाकी कुठल्याही प्रकारची माहिती टाकायची नाही. कुटुंबातील सज्ञान व्यक्तीची माहितीसुद्धा काही भरण्याची गरज नाही. अर्जदाराचे निवासी तपशील टाकायचा आहे. हे तुम्हाला कंपल्सरी भरायचं. तुमचा जिल्हा निवडा, तालुका, तुमचं गाव, पिनकोड, तुमचा पत्ता व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी माझा पत्ता व्यवस्थित टाकून घेतो. या पद्धतीने तुम्ही तुमचा पत्ता टाकायचा आहे. खाली यायचं आहे अर्जदाराचे या ठिकाणी लाभार्थी कोण आहे त्याची माहिती द्यायची. स्वतः वडील आहेत की कोण आहे, तर स्वतः वडील जर आले तर वडिलांचं नाव येईल. मग कशासाठी पाहिजे, शिक्षण की वैद्यकीय कारणासाठी, तर आपल्याला शिक्षणासाठी. वडिलांच्या नावावरती काढल्यावर वडिलाची जेवढी मुलं आहेत कोणत्याही मुलाला हा दाखला यूज करता येतो. नंतर मग किती इन्कम आहे शेतीनुसार तर 60,000 तर 60,000 टाकायचे. खाली तलाठी उत्पन्नाचा दाखला म्हणून काय देणार तर तलाठी अहवाल कन्सल्ट दिसतंय त्याला टिक करायचं आणि समावेश करावरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी बघू शकता यानंतर कुठलीही माहिती चेंज करता येणार नाही. अशा प्रकारे आता द्यायचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आपल्याला. क्लिक हेअर टू अपलोडवरती क्लिक करा. आता या ठिकाणी फक्त 5 डॉक्युमेंट आपण अपलोड करणार आहोत. या ठिकाणी बघा आता 5 कोणकोणते, तर या ठिकाणी बघा सर्वप्रथम 8व्या या ठिकाणी तलाट्याने जारी केलेला उत्पन्नाचा दाखला तो अपलोड करणार आहोत. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. तर ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करा. 500 KB आतमध्ये JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. आपला तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला अपलोड झाला आहे. आणखीन 4 डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. नंतर खाली बघा आता या ठिकाणी तुम्हाला परत आधार कार्ड असेल किंवा तुमचं शिधापत्रिका असेल ते अपलोड करायचं. तर मी शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड अपलोड करून घेतो. ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं. आता आपल्या या ठिकाणी रेशन कार्डसुद्धा अपलोड झालेलं आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. परत या ठिकाणी बघा आता तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्ड सिलेक्ट करा आणि ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करा. आपलं आधार कार्डसुद्धा अपलोड झालेलं. आपला अर्थ राहिलं रहिवासी घोषणापत्रसुद्धा राहिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही इतर करून रहिवासी घोषणापत्र अशा प्रकारे टाईप करा आणि ते सुद्धा अपलोड करायचं. आपलं रहिवासी घोषणापत्रसुद्धा अपलोड झालेलं आहे. आता या ठिकाणी 4 डॉक्युमेंट झालेले आहेत. आता आपला एक शेवटचा डॉक्युमेंट राहिलेला आहे तो म्हणजे स्वघोषणापत्र. बघा त्याची PDFची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल. त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी स्वघोषणावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वघोषणापत्र अपलोड करायचं आहे. तर ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करतो. आपले डॉक्युमेंट आता अपलोड झालेले आहेत. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झालेत. या ठिकाणी कंटिन्यूवरती क्लिक करा. तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. वडिलांचा फोटो अपलोड करायचा आहे. या ठिकाणी लाईव्ह किंवा या ठिकाणी छायाचित्र अपलोड करा. तर या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. तर अपलोड झालेलं आहे. पुढे जावरती क्लिक करायचं. एकदम सोपं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट टाकण्यासाठी. पुढे जावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता FILE अकाउंट ठेवायचं आहे आणि कंटिन्यू करायचं. तुमचा पासवर्ड टाका आणि परत या ठिकाणी कंटिन्यूवरती क्लिक करा. प्रधान निश्चितवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे येईल. परत पुढे सुरू ठेवावरती क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचं इन्कम सर्टिफिकेटची पावती आलेली आहे. आता तुम्ही तहसीलमध्ये जाऊन ताबडतोबसुद्धा तुमचा दाखला अर्जंट असेल तर काढून घेऊ शकता अर्ज देऊन. परत या ठिकाणी डेट सिलेक्ट करा. डेट निवडायची, कोणत्या तारखेला दाखला टाकायचा आणि अप्रूव्ह आहे का चेक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपण कास्ट टाकले होते, आपले इन्कम टाकले होते तर अप्रूव्ह झालेलं आहे. ॲप्लिकेशन आय डीच्या खाली क्लिक करून तुम्ही तुमचा दाखला डाउनलोड